मित्रांनो, सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. नमस्कार. जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे. एक गंभीर विषय घेऊन आलेलो आहे आणि सरकारवर आणि सरकारच्या लोकांवर विश्वास ठेवावा अशी माझी मानसिकता अगोदर पण नव्हती आणि आता सुद्धा नाही. परंतु काही नेते प्रामाणिकपणे काम करतायत, संघर्ष करतायत, परंतु त्यांची ज्यांच्यावर श्रद्धा आहे त्यांच्यावर महाराष्ट्राचा विश्वास नाही आणि मला हे ठामपणे सांगावंसं वाटतं. म्हणून मी आपल्या सोबत या ठिकाणी एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे. एक 5 महत्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यामुळं तुम्हाला सुद्धा संशय निर्माण होईल की खरंच इतका ताकदीनं पोटतिडकीनं लढा लढल्यानंतर त्यांना तरी यश मिळेल. आणि मग या मुद्द्यावर मला चर्चा करत असताना मी स्पष्ट आणि जाहीर बोलणार आहे. त्याच्यामुळे माझी एवढीच विनंती, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. आपलं हे लाडकं युट्यूब, फेसबुक किंवा इंस्टाग्राम फॉलो करायला विसरू नका. सबस्क्राईब करा हे चॅनल आणि जोडले जाऊयात. जास्तीत जास्त इतर लोकांपर्यंत पाठवा, शेअर करा. एवढीच माझी माफक अपेक्षा आहे, बाकी काही नाही. सुरेश धस साहेब, काहीतरी गडबड आहे. मला कुठंतरी थोडी तरी गडबड वाटते. म्हणून सुरेश धस साहेब, मी आपल्या समोर काही प्रश्न निर्माण करतोय किंवा ठेवतोय आणि मग ती जर गडबड असेल तर मग महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करून सगळी ही सर्वसामान्य जनता तुम्ही तुमच्या पक्षाच्या दावणीला बांधणार आहात का, या आणि अशा असंख्य प्रश्नाची उलतापालत माझ्या मनामध्ये होते. आणि म्हणून मला असं वाटतं की धस साहेब, कुछ तो गडबड है. आणि ती गडबड भीतीदायक आहे का, ती महाराष्ट्राची दिशाभूल करणारी आहे का, आणि खरंच प्रामाणिकपणे लढा जर लढला जात असेल तर मग गुन्हेगारांना पकडणार हे जे खोटं आश्वासन दिलं जात आहे ते, त्या शब्दाचा अपभ्रंश भविष्यात गुन्हेगारांना वाचवलं जाणार का, अशा पद्धतीचं माझ्या मनात काहूर माजलेलं आहे. आणि कालच्या सभेमधून मला ते स्पष्ट चित्र दिसायला लागलंय. म्हणून मी महाराष्ट्रासमोर आलोय. म्हणून मी महाराष्ट्रासमोर प्रश्न विचारतोय, निर्माण करतोय किंवा प्रश्न ठेवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला काय वाटतं, मी बोलतोय ते खरं आहे, खोटं आहे, की तुम्ही सुद्धा डोळे बंद करून या सगळ्या चाललेल्या गोष्टीवर विश्वास ठेवून आहात का? शेवटी महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करत असताना मला जबाबदारीनं बोलावं सुद्धा वाटतंय, बोलावं लागतंय. ते मी आपल्या समोर मांडतोय. मित्रांनो, परत एकदा सप्रेम जय जिजाऊ. आपला देश, आपला महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. कुणीही गुन्हा करू द्या, कुणीही गुन्हेगारी प्रवृत्तीनं वागू द्या, तो सत्ताधारी असू द्या किंवा विरोधक असू द्या, तो पैशावाला असू द्या किंवा सर्वोच्च पदावर बसलेला असू द्या, कोणीही असू द्या, कायद्याच्या चौकटीत गुन्हा केलेल्या व्यक्तीला गुन्हेगार म्हणूनच ट्रीट केलं जातं. फक्त त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली जाते, एवढंच. अन्यथा कायद्याद्वारे त्याला शासन होणारच आहे, हे नाकारता येणार नाही. मी चर्चा करतोय बीड मधल्या प्रकरणाबद्दल. मी चर्चा करतोय, आता संशय यायला लागलेला आहे, आता प्रश्न निर्माण होत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, गृह विभाग फेल ठरलेला आहे. या आणि अशा सुरेश धसांच्या भूमिकांपासून सगळ्या गोष्टीची कुठंतरी गडबड होते असं मला जाणवतंय. म्हणून मी आपल्या समोर, महाराष्ट्रासमोर येण्याचा प्रयत्न करतोय. माझा पहिला महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्यावर सुरेश धस असतील किंवा इतर मंडळी असतील जे प्रामाणिकपणे संघर्ष करतायत, परंतु यश सरकार धार्जिनं जर असेल तर ते चालणार नाही. यश हे कायद्याद्वारे शिक्षा करून मिळालं पाहिजे, एवढंच माझं मत आहे. माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जो तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की ज्याने कोणी सरपंचाची, देशमुखांची हत्या केली, ज्याने कोणी सोमनाथ सूर्यवंशीची तिकडं हत्या केली, या सगळ्या आरोपींनी ज्या पद्धतीनं गुन्हा केलेला आहे
त्या किती लोकांना पकडलं गेलंय? सोमनाथ सूर्यवंशी तर न्यायालयीन चौकशीमध्ये त्या ठिकाणी मारला गेलाय. सगळे पोलिसांना सेवेतून बडतर्फ करणं गरजेचं होतंय. झालंय का? हा विषय गंभीर आहे. सगळ्यात महत्वाचा मी ज्या विषयावर चर्चा करतोय, ज्या पद्धतीनं सरपंच जे बसाजोगचं प्रतिनिधित्व करत होते ते संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं निर्गुण हत्या झाली, आता हत्या झाली, कायदा आहे, कायद्याने सगळ्यांना शिक्षा होणार, पण तिथं पळवाट पण आहे. पोलिसांनी स्वतःहून किती आरोपींना पकडलं, हा माझा पहिला सवाल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जर सुरेश धस साहेब ताकदीनं हा विषय मांडत असतील तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी 5वा आरोपी अजून कसा काय पकडला गेला नाही, या माझ्या पहिल्या प्रमुख प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी मला जे पडलंय तेच महाराष्ट्राला पडलेलं असेल. म्हणजे याचा अर्थ काय? 5वा आरोपी अजून सापडला नाही. धनंजय देशमुख साहेबांचं म्हणजे त्या सरपंचाच्या भावाचं कालचं स्टेटमेंट जर तुम्ही पाहिलं, त्यांनी सरकारी वकिलाला सुद्धा जाऊन भेट घेतली. त्यांची भीती काय? कारण माझा जो पहिला प्रश्न आहे त्याच्याशीच निगडीत मी आता चर्चा करतोय की जर 5वा आरोपी जो खुनाचा आरोपी आहे, मुख्य आरोपी आहे, सहयोगी आरोपी आहे, चार्जशीट मध्ये ज्या पद्धतीनं त्याचं नाव फ्रेम केलेलं आहे, त्या आरोपी त्याचा जो मोबाईल आहे त्याच्यामध्येच पुरावे असतील, तो गायब आहे, मोबाईलची त्यांनी कुठं विल्हेवाट लावली असेल हे त्यालाच माहिती. मग या सगळ्या प्रकरणामध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये जर तो मोबाईल सापडलाच नाही आणि पुरावे नष्ट झाले, लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. तुम्ही चांगलं म्हणा, वाईट म्हणा, तुम्ही शिव्या द्या किंवा तुम्ही काहीही बोला, तुम्ही कुणाचं तळवे चाटताय हे त्या कमेंट मधून लक्षात येते, हरकत नाही, तुमचंही स्वागत. माझं जाहीर म्हणणं असं आहे की 5वा आरोपी राज्याच्या पोलिसांना, राज्याच्या गृह विभागाला सापडत नसेल तर मग धस साहेब ज्या पद्धतीने म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिलाय किंवा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय की एकतर अशा घटना होऊ द्यायच्या नाहीत, आणि जर चुकीच्या घटना केल्या, चुकीच्या घटना घडल्या तर या देशमुख प्रकरणाच्या कुठल्याही आरोपीला आम्ही सोडणार नाही. सोडणार नाही. पकडलंय कुठं ते सांगा अगोदर. मग धस साहेबांची मुख्यमंत्र्यांवरची निष्ठा ही 5व्या आरोपीच्या अटकेबद्दल आक्रमक का भूमिका होत नाही? मी त्यांच्या भूमिकेवर संशय घेत नाही, मी त्यांचा आदरच करतोय. मी त्यांच्या आजपर्यंतच्या त्यांच्यामुळेच एवढे तरी आरोपी ताकदीनं सरेंडर तरी झाले, अन्यथा हे सगळे एकमुखी फरार झाले असते, हे सुद्धा मी जबाबदारीनं सांगतोय. पण देवेंद्र बाहुबली म्हणून सुरेश धसांनी ज्या पद्धतीनं काल भूमिका मांडली, तो त्यांचा तालुक्यातला कार्यक्रम जरी असला, शेतकऱ्यांचा महत्वाचा विषय जरी असला, पाण्याचा प्रश्न जरी महत्वाचा असला, तरी माणूस जिवंत राहिली पाहिजे तर पाणी पितील, आणि ज्यांनी माणसं मारली ते मोकार फिरतायत ना. धस साहेब, याचं उत्तर मुख्यमंत्र्यांना तुम्ही विचारणार आहात का? हा माझा पहिला प्रश्न होता की मुख्यमंत्री अर्थात राज्याचे गृहमंत्री आहेत, आरोपीला कुठल्याच पकडलेलं नाही, सगळे आरोपी हे सरेंडर झालेत सीआयडी कडे. बीडवरून येऊन पुण्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी अटक किंवा आत्मसमर्पण केलंय. तिकडे गडचिरोलीच्या बातम्या आपण पाहतो, ते कसे नक्षलवादी पोलिसांनी ताणून 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 पळवल्यानंतर थकतात आणि मग आता सरेंडर होतात. त्या पद्धतीनं ही सगळी मंडळी सरेंडर झाली. बरं, या सगळ्या आरोपींचा माझा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की राज्याचे मुख्यमंत्री हे इतके संवेदनशील दिसत नाहीत जितकं असायला पाहिजे.
पूर्वी एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे किंवा त्याच्या अगोदरचे मुख्यमंत्री कुठल्याही गंभीर ठिकाणी एखादं प्रकरण घडलं आणि ते जर मानवी वृत्तीला जर काळिमा फासणार असेल किंवा फार मोठी घटना असेल तर थेट राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी जाऊन भेट देतात. धस साहेब, मला एवढंच म्हणायचंय, कुठंतरी गडबड आहे असं मला वाटतं. ठीक आहे, तुम्ही पक्षाच्या वतीनं ती जर भूमिका मांडत असाल तर लोक तुम्हाला स्वीकारणार नाही. तुम्ही माणूस म्हणून भूमिका स्वीकारतायत, लोक तुम्हाला डोक्यावर येत आहेत. फडणवीस साहेबांना कुणीच का प्रश्न विचारत नाही की मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या एकदा तिथं जाऊन भेट देणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री भेट द्यायला गेलेले नाहीत, लक्षात ठेवा. जी मंडळी काल सुरेश धसांचं नाव घेतल्यानंतर, क्षीरसागरांचं नाव घेतल्यानंतर प्रचंड टाळ्या वाजवत होती, तीच मंडळी ज्या वेळेस ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि फडणवीस तिकडच गेलेले नाहीत, फडणवीस साहेबांच्या एका वाक्यामुळं लोकांनी थोड्याफार टाळ्या वाजवल्या. मी सगळी सभा पाहिली, परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये लोक सुद्धा खुश नाहीत, हे मला आवर्जून सांगावं लागेल. मी त्यांच्या भूमिकेवर संशय घेत नाही, मी त्यांच्या पक्षांच्या नेत्यांची जी एक कुचकी मानसिकता आहे याच्याबद्दल माझा म्हणजे महत्वाचा विषय. कारण सरकारकडून जनतेनं अपेक्षा ठेवायची की नाही हा महत्वाचा विषय. कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या कुटुंबाला जाऊन आधार दिला असता, बोलले असते. सगळे नेते गेले हो, सगळे लोक देशमुख कुटुंबाला भेटतील, त्या सूर्यवंशी कुटुंबाला भेटतील, राज्याचे उपमुख्यमंत्री गेले. मी त्या पण मुद्द्यावर येणार आहे. उपमुख्यमंत्र्याचा मुद्दा माझा तिसरा आहे, त्यामुळे मी आता बोलणार नाही. पण सुरेश धसांनी जाहीर सभेमध्ये हा का प्रश्न विचारला नाही की मुख्यमंत्री महोदय तुम्ही आष्टीमध्ये आलाय, मी आष्टीचाच आमदार आहे, मी महाराष्ट्रामध्ये या प्रश्नासाठी प्रचंड मोठं वातावरण निर्माण केलंय, तुम्ही बीड जिल्ह्यात आलात, तुम्ही मस्साजोगला जाऊन त्या ठिकाणी संतोष अण्णा देशमुखांच्या कुटुंबाला आधार द्या, बळ द्या, का विचारला गेला नाही प्रश्न? हा माझा साधा सरळ विषय. माझा सगळ्यात महत्वाचा, माझा तिसरा महत्वाचा मुद्दा आहे. गांभीर्यानं या मुद्द्याकडे लक्ष द्या. बीड जिल्ह्यामध्ये काल कार्यक्रम होता, लक्षात घ्या. कारण हा विषय तुम्ही सोडता कामा नये, दुर्लक्ष करता कामा नये. बीड जिल्ह्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आले होते. 12,000 कोटी रुपयाचा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सांगितलं पहिल्या कॅबिनेट मध्ये पहिली मंजुरी, पहिला सुप्रमा जर कुणाचा त्या ठिकाणी मंजूर केला असेल तर तो आष्टी तालुक्यातला. याचा अर्थ त्यांचं बीडवर प्रेम आहे, बीडवर पहिल्यांदा आले. बीडचे सध्या पालकमंत्री कोण आहेत? अजितदादा. राज्यात त्यांचा कुठेही काल महाराष्ट्रात कार्यक्रम नव्हता. मी सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी ऑब्झर्व केले, अजिबात दादांचा कार्यक्रम नव्हता. फक्त बीड जिल्ह्यात मुख्यमंत्री आलेत म्हणून अजितदादा मुख्यमंत्री आलेले असून सुद्धा उपस्थित का राहिले नाहीत? सुरेश धस साहेबांनी फक्त प्रश्न उपस्थित करणं गरजेचं होतं. कारण सांगतो, ज्या धसांनी धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यावर आरोपाचं रान उठवलंय, नो डाऊट त्यांनी चुकीचं केलं असेल, पाप केली असतील, त्यांनी जे काही दहशत माजवली बीड जिल्ह्यामध्ये म्हणून सुरेश धस साहेब बोलतायत, काहीच अडचण नाही. पण मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्यामध्ये आलेले असताना जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित नाहीत का? तिथं जर धस साहेबांनी प्रश्न विचारला असता, लक्षात घ्या की मुख्यमंत्री महोदय आज जर इथं पालकमंत्री असते, अजितदादा असते, आणि अजितदादा धनंजय मुंडेंना ज्या पद्धतीनं पाठीशी घालतायत, एवढं सरपंचाचं प्रकरण झालं, धनंजय मुंडेवर आरोप केले गेले, पंकजा मुंडेवर आरोप केले गेले, धनंजय मुंडे कशा पद्धतीनं हे झाले, हे सगळं
सुरेश धसांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्यानंतर अजितदादांना प्रश्न केला असता त्याच जाहीर सभेमध्ये, लक्षात घ्या की दादा तुम्ही का तुमच्या मंत्र्याला पाठीशी घालताय, राजीनामा द्यायला लावा, अमानुष हत्या करून हजारो कोटी रुपयाचा मागच्या सरकारमध्ये, एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये राज्याचे कृषी मंत्री असताना लाखो करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला, तरी सुद्धा गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या, भ्रष्टाचार करणाऱ्या, महाराष्ट्राची लूट करणाऱ्या व्यक्तीला मंत्री म्हणून कसं काय ठेवलं, एक प्रश्न विचारला असता. कारण धसांनी जाहीर केले मला मंत्रीपद नकोय, याचा अर्थ आमदार म्हणून त्यांना जे मिळायचं ते मिळणारच आहे. माझा प्रश्न आहे की कुठं गडबड झाली हा प्रश्न विचारायची. ठीक आहे, त्यांना निगेटिव्ह काहीच बोलायचं नव्हतं हेही मला माहिती आहे, मी सकाळी त्यांचं बाईट ऐकला. पण जी लोक बुद्धीनं हुशार आहेत, जी लोक सज्ञान आहेत, जी लोक चिकित्सक आहेत, ज्यांना महाराष्ट्राचं विजन कळतं, महाराष्ट्राच्या नेत्यांच्या मनात काय चाललंय हे कळतं, महाराष्ट्र यांना कुठं घेऊन जायचंय राज्यकर्त्यांना हे ज्या लोकांना कळतं, त्या लोकांपैकी तुम्ही आम्ही आहोत. महाराष्ट्रातील 99% जनतेला प्रश्न पडला की थेट मुख्यमंत्र्याला तोंडावर जर शब्द टाकला असता किंवा तोंडावर प्रश्न विचारला असता तर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं क्रमपात्र होतं. अजितदादा किंवा मुख्यमंत्री जे म्हणतात पुरावे सादर केले आले की मी कारवाई करीन, अहो नैतिकता, अस्मिता आणि बदनामी ह्या गोष्टी काय महत्वाच्या आहेत की नाही, वाटतात की नाही, याच्यावर तुम्ही गांभीर्यानं पाहणार आहात की नाही. आपल्या समाजातल्या एखाद्या व्यक्तीला अत्यंत अमानुषपणे मारलंय आणि आपल्या समाजातला एक आमदार चांगली भूमिका घेतोय म्हणून लोक सगळे त्यांच्या पाठीशी आहेत, याचा अर्थ त्यांच्या पक्षाचे समर्थक आहेत अशातला भाग नाही. जे जे सुरेश धसांचं समर्थन करतायत ते सगळेच भाजपचे समर्थक आहेत अशातला भाग नाही. समाजाचे किंवा सामाजिक चळवळीचा आता तो भाग झालाय मुद्दा, म्हणून लोक आहेत. पण धस साहेब मला असं वाटतं की तुम्ही ही सगळी लोक वैचारिक दृष्ट्या गोळा करून फडणवीसांच्या किंवा सरकारच्या दावणीला बांधणार आहात का? कारण 5वा आरोपी त्या ठिकाणी अटकच नाही, तर मग या सगळ्या तुमच्या देवेंद्र बाहुबलीचं काय करायचं हा संशोधनाचाच विषय आहे ना. लक्षात आले तुमच्या मला काय म्हणायचंय? हे मुद्दे इतके गंभीर आणि इतके महत्वाचे आहेत की याच्यातून मला तरी माझ्या मनामध्ये कालपासून गडबड वाटते, गडबड आहे, किंवा हे सगळं संशयास्पद तर सुरू नाही ना. म्हणजे मुख्यमंत्र्यांनीच माणूस पाठवलाय, मुख्यमंत्र्यांनीच ते सगळं ताब्यात घ्यायला सांगितलंय. माझा हा चौथा महत्वाचा मुद्दा आहे की मुख्यमंत्र्यांनीच यांना पुढे करून मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की तुम्ही मुंडेंना पर्याय बीड जिल्ह्यामध्ये आता आपल्याला दुसरा माणूस कोणतरी पाहिजे, आणि राज्यकर्त्यांची किंवा कुठल्याही राजकीय पक्षांची एक नीती असते. तुम्ही अजूनही बारकाईनं अभ्यास करा, महाराष्ट्राचा अभ्यास करा. पर्यायी नेते उभे केले जातात. बीड जिल्हा तर एवढा सदन नाही, बीड जिल्हा हरित क्रांतीचा जिल्हा नाही, बीड जिल्हा तसा काय पाण्याच्या दृष्टिकोनातून सुभलाम सुफलाम जिल्हा नाही, किंवा बीड जिल्हा एकदम सुपर कारखानदारी आणि MIDC भरपूर आहेत असं तरी काय आहे का? काही नाही, ड्राय आहे एकदम. मग तिथं प्रस्थापित नेत्यांना पर्याय म्हणून नवीन नेता तयार केला जातोय का? माझा हा प्रश्न खरा आहे की खोटा आहे? कारण तसं जरी असलं तरी मला वाईट वाटायची काही गरज नाही, चांगली गोष्ट आहे. ग्रामीण भागात लोकांमध्ये राहणारा आणि ग्रामीण भागातले लोकांची अडचण ग्रामीण बोली भाषेमध्ये मांडणारा नेता कदाचित मोठा झाला तर अडचण नाही. उद्या सुरेश धस साहेब सुद्धा मंत्री होतील, केले जातील, किंवा इतकं त्यांचं जर चांगली चर्चा झाली तर करावं सुद्धा लागेल. हा जर तरचा प्रश्न आहे. 2.5 वर्षानंतर हे सगळं पाणी तापणार आहे, कारण यांना 2.5 वर्ष दिलीत. पण त्याच्या पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे, सरकार या सगळ्या प्रकरणामध्ये गांभीर्यानं पाहतंय का? तर माझा असा महत्वाचा मुद्दा आहे हा चौथा
की सरकार या सगळ्या मुद्द्याकडे गांभीर्यानं अजिबात पाहत नाही. कारण धनंजय मुंडेंचं अंजली दमानी यांनी पत्रकार परिषद परवा घेतल्यानंतरचं स्टेटमेंट जे आहे ते असं म्हणतात, 59 दिवस फक्त आणि फक्त धनंजय मुंडेंवर टीका होते किंवा ट्रोल केलं जातंय किंवा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलंय. महाराष्ट्रात दुसरे इतर विषय होऊन गेले, त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही. असं का होतंय? मला फक्त तो शब्द धरून बोलायचंय. सरकार सुद्धा अशाच पद्धतीने या प्रकरणाकडे बघतंय. सरकार कसं दुर्लक्षित करतंय मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जर टीव्ही समोर असाल, तुम्ही जर टीव्ही बघत असाल तर तुम्हाला बातम्याची तीव्रता कळते. पण तुम्ही जर दिवसभर टीव्हीच्या समोर नसाल तर तुम्हाला महाराष्ट्रात काय चाललंय काही देणं घेणं कळत नाही. त्याचं कारण असं आहे, सरकारमधले आमदार, खासदार, मंत्री हे सुद्धा अशाच पद्धतीनं दुर्लक्ष करतायत. कारण त्यांना हा विषय गांभीर्यानं घ्यायचा नाही आणि मुळाशी जायचं नाही. कारण माझा 5वा मुद्दा तुमचा मेंदू असा गरम करणार आहे, बरोबर झटका देणार आहे आणि तुम्हाला विचार करायला लावणार आहे. म्हणून अगोदर मी जे हे सांगतोय हे लक्षात घ्या की या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या प्लांट अशा पद्धतीनं केल्या जात आहेत, अशा पद्धतीनं निर्माण केल्या जात आहेत की सरकार या विषयाकडे गांभीर्यानं नाही पाहत. पत्रकारांनी प्रश्न विचारला किंवा पत्रकार परिषदेच्या समोर यायची हिंमत एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी फक्त आणि फक्त बीडच्या प्रकरणावर घेतली का पत्रकार परिषद? छाती ठोकपणे सांगा घेतली म्हणून. अजिबात नाही. मग ही दिशाभूल नाही का बांधवांनो? ही फसवणूक नाही का बांधवांनो? आणि ही जर फसवणूक असेल तर तुमची अजून एक मोठी फसवणूक होणार आहे. माझा 5वा महत्वाचा मुद्दा आहे, मी एक कायद्याचा विद्यार्थी. आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही वकिलांना विचारा, कुठल्याही, मी एक प्रकरण सहज तुमच्या समोर मांडतो. साधं चोरीचं प्रकरण. सैफ अली खानच्या इथं चोरी झाली, लक्षात घ्या. आणि आरोपीकडून सैफ अली खानला मारण्याचा प्रयत्न झाला, म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर. याचा अर्थ हाफ मर्डरचा त्याच्यावर गुन्हा दाखल होईल, चोरीसाठीचा गुन्हा दाखल होईल. हाय प्रोफाईल केस आहे म्हणून त्याला पोलीस कोठडीत अजून 4 दिवस ठेवतील. पण कायद्याने त्यांनी सामान्य माणसाच्या इथं हे कृत्य करू द्या किंवा सैफ अली खानच्या इथं करू द्या, कुठंही हे कृत्य करू द्या, गुन्हे तेच दाखल होणार आहेत जे कायद्याच्या चौकटीत त्या लोकांना लागू होतील. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. असे काही विशेष, असे काही वेगळे गुन्हे दाखल होणार आहेत का? अजिबात नाही. आता त्याला पोलीस कोठडीत ठेवलं जातंय, त्याची फक्त 2 कारणं आहेत. एक तर सैफ अली खान एक सेलिब्रिटी आहे, उच्चभ्रू आहे, मीडिया ट्रायल जोरात आहे आणि थेट पोलिसांच्याच इतर सगळ्या ऍक्टिव्हिटीवर संशय निर्माण करणारं प्रकरण आहे. कारण संशयित म्हणून ज्यांना अगोदर टार्गेट केलं त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. खरं तर त्या पोराचं लग्न सुद्धा मोडलं. त्याच्या पाठीशी महाराष्ट्राला उभं राहणं गरजेचं होतं. पण महाराष्ट्र जात आणि तो कुठल्या धर्माचा आहे बघून हे सगळं करणार, हा संशोधनाचा विषय. सैफ अली खान 4च दिवसात घरी आला, ज्या पद्धतीनं स्टाईलमध्ये आला महाराष्ट्रानं पाहिले. आता चोरीच्या आरोपींना किंवा एखाद्याने सहज भांडणं केले, 324 दाखल झाला, तेच होणार आहे ना. माणूस गेला तर मग 302 ची प्रक्रिया सुरू होईल. मग त्याला का आतमध्ये ठेवलं गेलंय? तर पोलीस तपास, रिमांड रिमांड रिमांड, और कोई है असं करून करून पाणी तापवत आहेत. आज ना उद्या तो माणूस जामिनावर सुटणार आहे, हे लक्षात ठेवा. कोण? सैफ अली खानच्या घरामध्ये चोरी करणार किंवा हल्ला करणारा आरोप. हे मी उदाहरण का दिलंय तुम्हाला? काही केसेस हा समजून घेतल्या पाहिजेत. आता येऊ आपण मूळ मुद्द्यावर. बीडचं प्रकरण आहे. मसाजोगच्या सरपंचाची हत्या झाली, अमानुष पद्धतीनं मारलं, अपहरण केलं, खंडणी मागितली, हे गुन्हे आहेतच. नंतर त्यांचे प्राण घेतले, जीव घेतला, म्हणजे मर्डरचा गुन्हा आहेच. आता वाल्मिक कराड
एकमेकांशी व्हिडिओ कॉल केला किंवा इतर गोष्टी किंवा पळमाट म्हणून पुरावे सुद्धा यांनी नष्ट केले. सैफ अली खानच्या विषयामध्ये सीसीटीव्ही फुटेज आहेत, पुरावे सापडलेत. यांच्याकडं वाल्मिक कराड सहित हे सगळे आरोपी ह्यांनी आजपर्यंत नंगानाच केला बीड जिल्ह्यात. पुरावे काही ठेवलेत का? सगळी यंत्रणाच खिशात होती ना. भाड्यानेच पालकमंत्री पद होतं मागच्या वेळेस कराडकडं. लक्षात घ्या. धस साहेब, मला एवढंच म्हणायचंय, तुम्ही जे जे काही पुरावे दिलेत ते सॅल्यूटच आहे, नोट चॅलेंज. पण पोलिसांना जर 5वा आरोपी सापडला नाही आणि त्याच्याकडचे जे मूळ त्या मोबाईल मधील रेकॉर्डिंग करणारे जे काही पुरावे असतील आणि प्रत्यक्षदर्शी त्याच्यामध्ये मग मुंड्यांपर्यंत हे सगळे लोक कनेक्टेड असतील तर 130 फोन पोलिसांना एखादा व्यक्ती करत असेल, आरोपी कराडला फोन करत असतील किंवा हे सगळे परत मुंडे साहेबांपर्यंत एकमेकाला संपर्क करत असतील तर ते पुरावे कुठे आहेत? त्या पुराव्यांचं काय? सीआयडीनं काय चमत्कार केला, एसआयटीनं काय चमत्कार केला? बीड पोलीस तर पोलीसच त्या वाल्मिक कराडचे सहकारी होते, त्यांच्यावर तर संशय आहेच. पोलीस प्रशासन काय करेल ते करेल. शेवटी कायद्याने त्यांना, आरोपींना तर शासन करावंच लागेल. अधिकाऱ्यांची नियत चांगली असो किंवा वाईट असो, पण त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियत चांगली असेल, त्यांच्या खालच्या कर्मचाऱ्यांची नियत चांगली असेल तर कायद्याने शिक्षा होणारच आहे. पण आरोपींना वाचवण्यासाठी, लक्षात घ्या, आरोपींना वाचवण्यासाठी जर एवढं मोठं षडयंत्र रचून पुरावे सगळे नष्ट करून मास्टर माइंडच नाही सापडला, मास्टर माइंड पर्यंत नाही पोहोचले, फार अमानुष केलं. एकमेकाने एकमेकाला चापट मारली म्हणून एकमेकाची इतकी निर्घुण पद्धतीने हत्या करायची. तुम्हाला कल्पना नसेल, मी तर या बीडच्या प्रकरणाबद्दल बोलतोय, म्हणजे देशमुखांच्या. कालच बीडमध्ये असं एक प्रकरण घडलं की कराडांच्या बातम्या का पाहतोय किंवा मुंडेंच्या बातम्या का पाहतोय म्हणून या मुंडे समर्थक कराड समर्थकाच्या पोरांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण, डोक्याला इजा झाली. का? तो त्या बातम्या पाहायच्या नाहीत, व्ह्यूज मिळतात ना त्यांना, मग हे आरोपीच्या पिंजरात अजून राहतात म्हणून त्याला धमकावून त्याला मारहाण केली. म्हणजे ही कुठली दादागिरी आहे? म्हणजे आरोपी आता अजून आतमध्ये आहेत किंवा त्यांना कठोर शासन फाशी झाली पाहिजे. सुरेश धस साहेब ताकदीनं हा प्रकरण सगळं लावून धरतायत, सगळं ठीक आहे. पण धस साहेब, 5व्या आरोपीसाठी तुम्ही गृहमंत्र्यांना का साकडं घालत नाही? पोलिसांवर का आरोप करत नाही? गृहमंत्र्यांवर का आरोप करत नाही? मुख्यमंत्र्यांवर का आरोप करत नाहीत की पोलीस निष्क्रिय आहेत, हे चालणार नाही? असं का बोललं जात नाही? हा माझ्या मनात संशय आहे, महाराष्ट्राच्या मनात संशय आहे. म्हणून मला कुठंतरी गडबड वाटते. खरंय की नाही मी म्हणतोय ते? हो की नाही सांगा. कारण तुमच्या कमेंटमध्ये तुम्ही मला दिलेली उत्तरं किंवा तुमच्या मनातलं काहूर हे तितकंच खरं त्या ठिकाणी वाटायला लागते. मग आता मला जे हे 5 प्रश्न पडले, एक आमदार काय करू शकतो हे धस साहेबांनी दाखवलंय, पण आरोपींनी सुद्धा आरोपी काय करू शकतात? अहो, पाणी मागतोय माणूस तरी त्याला अमानुष पद्धतीने मारतायत आणि नंतर काय केलंय हे मी नाही बोलू शकत. वेदना होतात. आणि अत्यंत विकृत पद्धतीनं जो गुन्हेगार फरार आहे, 6वा महत्वाचा मुद्दा आहे आणि मी आता थांबणार आहे. जो गुन्हेगार फरार आहे तो घुले का काय, जे काय त्याचं नाव असेल, 5वा गुन्हेगार, त्याच्या वाढदिवसाचं स्टेटस बीड जिल्ह्यातल्या तिथल्या पोरांच्या इंस्टाग्रामला आहे, व्हॉट्सअपला आहे, जिथं ठेवायचं तिथं आहे. पोलीस काय कारवाई करणार आहेत की नाही? धस या लोकांना, मुख्यमंत्र्यांना काय प्रश्न विचारणार आहेत की नाही? कारण गंभीर आहे. गुन्हेगारांचे समर्थक भगवानगडांचे महंत झाले, गुन्हेगारांचे समर्थक जसं राज्याचे मंत्री मुंडे झाले, तसंच या सगळ्यांचे समर्थक दादा न आल्यामुळं, दादा आले असते तर बीड जिल्ह्यामध्ये प्रश्न लोकांनी विचारले असते, निर्माण झाले असते. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या प्रोटोकॉलमुळे लोकांनी प्रश्न विचारले गेले नाही, लोकांना फिरकूच दिलं नाही हो तिथं. म्हणजे याचा अर्थ सगळं असं सोयीनं वाटतंय असं मला म्हणायचंय.
एका प्रकरणाचा छडा लागल्याशिवाय दुसऱ्या प्रकरणाचा छडा लागत नाही आणि निपक्षपाती भूमिका घेतल्याशिवाय, निपक्षपाती तपास झाल्याशिवाय, निपक्षपाती चळवळ उभी केल्याशिवाय त्या चळवळीमध्ये त्या ठिकाणी दम राहणार नाही, ताकदीनं चळवळ लढली जाईल हे समजून घेण्यासाठी मला हा प्रश्न निर्माण झाले. म्हणून माझं साधं सरळ या माध्यमातून म्हणणे, सुरेश धस साहेब कुठंतरी गडबड वाटते आणि त्याचा संशय मला येतोय. मित्रांनो, मी म्हणतोय ते बरोबर असेल तर कृपया विनंती एवढीच आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त बीड जिल्ह्यात, मराठवाड्यात, महाराष्ट्रात प्रत्येक जिवंत विचारांच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि जी माझ्या मनातली तळमळ आहे, मी कुणाविषयी संशय व्यक्त केलेला नाही, मला पडलेले प्रश्न आहे जे रोखठोक आहेत. शिंदे जे बोलतो ते रोखठोक बोलतो, म्हणून शिंदेंनी बोलण्याची हिंमत केली, इच्छा व्यक्त केली किंवा आपल्यासमोर भूमिका मांडली. ती भूमिका महाराष्ट्राला पटते की नाही पटत याचं उत्तर मला कमेंटमध्ये पाहिजे. म्हणून जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तुम्ही आम्ही मात्र अन्यायाच्या विरोधात वाचा फोडत राहू, संवैधानिक मार्गाने लढे लढत राहू आणि खऱ्याला खरं आणि खोटंला खोटं म्हणायला आपण सगळ्यात पुढं हो. धन्यवाद.